पुण्यामध्ये सीआयडीची प्रेस कॉन्फरन्स संपलेली आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या नंतर आपण याच संपूर्ण सगळ्या समस्येवर पहिला आवाज उठवणाऱ्या अमोल मिटकरी यांच्याबरोबर बोलतोय. अमोलजी, मला सांगा, पुण्यात सीआयडीने प्रेस कॉन्फरन्स घेतली अजितदादांच्या त्या अपघाताच्या संदर्भात. अर्थात ते प्रेस ब्रीफिंग होतं, कालचा प्रकार, आणि आता या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला तुम्ही धांडोळा घेताय, तर सीआयडीने तपास सुरू केला याचा अर्थ त्यांनी FIR नोंदवून तपास सुरू केलाय असा एक आपण सर्वसाधारणपणे काढू शकतो. एका घटनेचा 2 वेळा FIR नोंदवला जाऊ नये यासाठी कालचा FIR घेतला गेला नाही. बघा, सुनील रामानंद यांनी जी काही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला जेव्हा AAIBचा रिपोर्ट येईल तेव्हा आमचे निष्कर्ष येतील आणि त्यानंतर आम्ही FIR करू. आता AAIBच्या माध्यमातून काल छत्रा या ठिकाणी बघा, रेड एअरवेजवर म्हणजे तिथे कागदपत्र तपासणी झाली, त्याच्यामध्ये काय चुका आहेत ह्या लक्षात आणण्याचा प्रयत्न झाला एका दिवसात. आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाचा अपघात होऊन आता 1 महिना होतोय, अद्यापही ज्या संथ गतीनं हा सगळा प्रवास सुरू आहे त्याबद्दल आमच्या मनात साशंकता आहे. काल आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला FIR नोंदवायला गेलो. झिरो FIR नोंदवायचा अधिकार पोलिसांना असताना सुद्धा पोलिसांनी 4 आमदारांना ज्या उद्धटपणाची वागणूक दिली ती अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिली. आणि मला रिपोर्ट घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे आणि FIR करून घेणं किंवा झिरो FIR करणं ही त्यांची ड्युटी आहे. पण तिथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ज्यावेळेस फोन येतो त्याच्या संशयास्पद वागण्यानंतर तिथून अक्षरशः 4ही आमदारांना अपमानित करून पाठवलं जातं, त्यावेळेस आम्ही हा संविधानिक अधिकार जिवंत आहे म्हणून आम्ही त्यासाठी संघर्ष करत असतो. आज बारामतीमध्ये सुद्धा FIR घेतला नाही, हे फार दुर्दैवी आहे. FIR कोणाकरता? तर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री ज्यांनी 40 वर्ष या भवनाचं प्रतिनिधित्व केलं, त्यांच्या मृत्यूनंतर जर FIR घेतला जात नसेल तर हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे आता जी काही यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे CIDनी, त्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील रामानंद हे असं म्हणतात की 28 तारखेला झालेल्या विमान अपघातात गांभीर्य लक्षात घेता उपमुख्यमंत्री यांचा मृत्यू CID कडे झाला वगैरे वगैरे. घातपात आहे का, हलगर्जीपणा आहे का, गुन्हेगारी कृत्य घडलेली आहे का, वैद्यकीय महाविद्यालय पुणे फॉरेन्सिकला, म्हणजे अशी उडवाउडवीची उत्तरं CID कडून देणं सुरू आहे. तपास संत गतीने होतोय. ब्लॅक बॉक्स पूर्वी म्हणतायत तुम्ही, तो जळलेला होता, आता म्हणता ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. म्हणजे मूर्खात काढण्यासाठी हा टाइमपास आणि वेळ काढूपणा सुरू आहे. आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. 4 लोकप्रतिनिधींना किंवा 4 आमदारांना ज्या पद्धतीमध्ये मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये अपमानित व्हावं लागतं किंवा ज्या पद्धतीची वागणूक मिळते, निलेश बागुल यांच्याबद्दल हक्कभंग येऊ शकतो, तो तुम्ही आणणार आहात का? निलेश बागुल कोण आहे? वरिष्ठ पोलीस निरीक्षक मरीन लाईन. हा, काल तिथे पोलीस निरीक्षक होते, त्यांचे PSI पिंगळे काय PI शिवाजी पिंगळे असं काहीतरी त्यांचं नाव आहे. ते FIR नोंदायला सुरुवात केली होती त्यांनी, पण तिथे मग त्यांचे सिनियर आलेत, DCP आलेत, प्रवीण मुंडे, हा नाव नाही माहित मला, पण ते DCP आले आणि DCP आल्यानंतर त्यांनी FIR होणार नाही असं स्पष्ट सांगितलं. त्याच्यामुळे मला असं वाटते 4 आमदारांचा अशा अवमान, ते त्यातले एक आमदार चाललेत, तुमची हरकत नसेल त्यांना पण घेऊ शकता तुम्ही, इद्रिस नायकवडींना या. तर त्याच्यावर हक्कभंग आणण्यासंदर्भामध्ये मी स्वतः सभापतींना भेटतो, पण आज मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे त्या पोलिसांनी जो काही अवमान केला त्याबद्दल साधारणपणे मी सभागृहात निवेदन केलेलं आहे, माझं आयुध वापरलेलं आहे. आणि आता हक्कभंगाचं कसं असतं, मी आता हक्कभंग मांडेल पण माझं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्या हक्कभंगाला न्याय भेटला पाहिजे. म्हणून आता नायकवडी साहेब काल पोलीस स्टेशनमध्ये मरीन ड्राईव्हला होते, त्यांनी सुद्धा आम्ही दोघं जर सभापतींना भेटलो तर हक्कभंगाची अनुमती मिळाली तर आम्ही हक्कभंग मांडू. नायकवडी साहेब, तुम्हाला वाटतं का हक्कभंग यायला हवा? बघा, 4 आमदार जातात आपल्या नेत्याच्या निधनाबद्दलचा FIR नोंदवण्यासाठी, पण ज्या वेळेला अशी परिस्थिती येते की 4 वेळा लोकांना अपमानित व्हावं लागतं, हक्कभंग यायला हवा की नाही, तुम्हाला काय वाटतं? नक्की यायला हवा. तसं प्रकरणच आहे, तसं गांभीर्य आहे यात. आणि ज्यावेळेस हक्कभंग आम्ही दाखल केलेला आहे त्यावेळेला माननीय सभापती यांनी त्याचं गांभीर्य आहे हे मान्य केलेलं आहे. आता सभापतींना काही अधिकार आहेत, ज्या अधिकारांतर्गत ते नकारू शकतात, फक्त चर्चेला अनुमती फक्त देऊ शकतात, असं त्यांच्या अधिकारात आहे. पण माननीय सभापती यांनी मान्य केलेलं आहे की याचं गांभीर्य लक्षात घेऊन मी चर्चेला सुरुवात करायला तुम्हाला वेळ देतोय म्हणून चर्चेला सुरुवात झालेली आहे.
मला एक सांगा अमोल मिटकरी साहेब, की ज्या पद्धतीत सर्वसामान्य इथला जो 12-14 कोटी जो नागरिक आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस, या प्रत्येकातल्या बहुसंख्य लोकांना असं वाटतं की काहीतरी काळबेर आहे. सरकारच्या प्रमुखांनी समोर येऊन एकदा राज्यातल्या जनतेला नेमकं काय झालं हे शास्त्रोक्त पद्धतीने सांगण्याची गरज तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला किंवा आमदाराला वाटत नाही का? शास्त्रोक्त पद्धतीने तरी वाटत नाही, पण पद्धतीने तरी सांगितली पाहिजे की अजितदादांच्या विमानाचा अपघात होण्यापूर्वी देवगिरीवरचं आणि कलिना गेट नंबर 8 ते VSR व्हेंचर पर्यंत बसण्याचा CCTV जर 1 महिन्यात भेटत नसेल, आता CCTVला काही मर्यादा आहेत ना, तर 1 महिन्यानंतर तो डेटा राहतच नाही. तो CCTV जरी भेटला ना, मी तुम्हाला लिहून देतो, साहिल मदन आणि तो यश नावाचा पायलट ते कुठे आहेत, एक CCTV जर भेटला ना, ते कोण्या ट्रॅफिक मध्ये अडले होते, एक CCTV तरी शास्त्रोक्त पद्धतीने मांडण्याची गरजच नाही. सगळा पिक्चर क्लिअर होऊन जाईल. एक तर ते मेलेत, एक तर ते जिवंत आहेत, एक तर ते मारले गेलेत. नाही, पण आता जर आपण पाहिलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये टाइम महाराष्ट्राने 29 तारखेला या VSR व्हेंचर बद्दलचा व्हिडिओ केलेला होता आणि आता जे विमान नागरी उड्डयन संचालनालय जे आहे त्याच्यानुसार पायलट पेक्षा जे मॅनेजमेंट आहे ते याच्यामध्ये दोषी आहे अशा स्वरूपाची नवीन सुधारणा धोरणामध्ये केलेली आहे. तरीही या विजय सिंगला अटक होत नाही किंवा हा जो BK सिंग आहे, हा जो आहे BK सिंग आहे का विजय सिंग आहे, त्याचा मूळ मालक, याला कोण वाचवतंय हाच तर खरा शोध घ्यायचा आहे ना. VSR व्हेंचर ची सर्व फ्लाईट, आज मी शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे, शिवसेना पक्षाने तो निर्णय घेतलाय की आता VSR मधून आपण प्रवास करायचा नाही. याचा अर्थ त्यांना ते गांभीर्य कळलं आणि DGCAच्या संदर्भात जे काही आमदार रोहित पवार आहेत त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्यानंतर त्यांना जाग आली. त्याच्यामुळे मी तुमच्या टाइम महाराष्ट्राचा आभार मानतो की त्यांनी त्या VSRचा खोटारडेपणा अगोदरच उघडकीस आणला होता, पण त्यांना कोणीतरी वाचवते एवढं मात्र नक्की. तुम्हाला असं वाटतं की बघा, तुम्ही पहिल्या दिवसापासून बोलताय, तुम्ही असे ग्रस्त आहात की ज्यांनी पहिल्यांदा शंका उपस्थित केली ममता बॅनर्जींच्या नंतर आणि आता ते संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात वातावरण झालेलं आहे. रोहित पवारांनी याच्यावर सुरुवात केलेली आहे. हे जरी खरं असलं तर रोहित पवार हा संपूर्ण सगळा विरोधाचा किंवा या सगळ्या विषयाचा टप्पा पुढे नेऊ शकतील असं तुम्हाला वाटतं का नाही एकनावडे साहेब? नक्कीच त्यात कुठे नाही कुठे तथ्य आहे हे निश्चितपणे आहे. प्रायमरी फेसी ज्याला म्हणतो ना, त्या प्रायमरी फेसीमध्ये आपल्याला लवकरच लक्षात यायला लागले की कुठल्या काहीतरी गोष्टींना विलंब होणं, गांभीर्याने न घेतलं गेलं किंवा आता FIR सारखा विषय जर तुम्ही नकारत असाल तर नक्कीच काहीतरी काळेबेर आहे ह्या शंकेला बळ मिळतं ना कुठंतरी. त्यामुळं ह्या बळकटीमुळं निश्चितपणानं रोहित पवार व्यक्तिगत विषयापेक्षा सुद्धा तो मॅटर हे गंभीर आहे आणि त्यामुळे ते पुढे जाणार. अमोल मिटकरी, तुम्हाला काय वाटतं? शेवटचा प्रश्न आहे का? माझा प्रश्न हा होता की तुम्ही पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली या सगळ्या याच्यामध्ये, सगळ्यात पहिल्यांदा बोलल्या ममता बॅनर्जी, त्यानंतर पवारांनी सांगितलं की नाही हा अपघात आहे. पण आता तुम्हाला असं वाटतंय का की रोहित पवारांनी सुरू केलेलं हे जे काही संपूर्ण सगळं मूक आंदोलन म्हणा आहे, कारण प्रत्येकाला बोलता येत नाही, रोहित पवार एकटे बोलतायत, रोहित पवार हे किती वेळ कायम ठेवू शकतील असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की त्यांच्यामध्ये ती चिकाटी आहे, त्यामुळे ते ती लढा लढतील. आणि मी सांगतो की प्रत्येक गावात आता कार्यकर्ते पेटायला सुरुवात झालेली आहे. बारामतीचं हे पेटलेलं आंदोलन हा मोठ्या वनव्यात त्याचं रूपांतर होईपर्यंत मी तर स्पष्ट, आम्ही दोघांनी तर जाहीर त्यांचं समर्थनच केलंय ना. आम्ही हे नाही पाहिलं की ते विरोधी पक्षातले आहेत की सत्ताधारी पक्षातले आहेत. आम्हा दोघांना वाटलं की अजितदादांबद्दल आमच्या मनात जो काही आदर आहे तो व्यक्त करण्याचा यापेक्षा दुसरी संधी येऊच शकत नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांना पण विनंती करतो की अशा वेळेस तुम्ही पण तुमच्या मतदारसंघात लीड करा. त्या व्यक्तीवर पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा रितसर त्यांना गुन्हे नोंदवायची विनंती करा किंवा ऍटलिस्ट गुन्हे नोंदवतील नंतरचा विषय आहे, पण ती तक्रार तर द्या. त्याच्यामुळे ही लढाई आता सुरू झालेली आहे आणि ही लढाई यशस्वी होईपर्यंत आम्ही काही सोडणार नाही. रोहित पवार जरी वेगळ्या पक्षाचे असले तरी उद्देश एक आहे, अजितदादांच्या मृत्यूचं कारण महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. हे आहेत अमोल मिटकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं पाहिजे असं अमोल मिटकरी यांना वाटतंय. अमोल मिटकरी हे ते ग्रस्त आहेत ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या अपघाताबद्दल महाराष्ट्रातून संशय व्यक्त केला होता. वातावरण तर तापतंय आणि जसं आपण विचारलं त्यानुसार आता सरकारने यावर आपली चुप्पी तोडण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये तितकं धाडस आहे की नाही हे आपल्याला येणाऱ्या काळात लक्षात येणार आहे. माझी सहकारी संचारी आकेरकर सह मी राजेश कोचरेकर, विधान भवन, मुंबई.
आहे.